नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर आज मला बनवायचं आहे कैरीचं गोड आंबट तिखट लोणचं. तर हा व्हिडिओ तसं तर लेटच होतं आहे, पण म्हटलं शूट केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे. लेट का झाला तर कैऱ्या काय भेटल्याच नाही. 60 रुपये किलो होत्या. म्हटलं घेऊ नंतर आणि जाणंही झालं नाही घेण्यासाठी. तरी पण फायनली मी 100 रुपये किलो कैऱ्या आणल्या. एवढ्या लेट लोणचं घातलं तर. कैऱ्या तिथं मी धुवून त्यानंतर कट करून आणल्या. त्या घरी आल्यानंतर त्या छान पुसून घेतल्या. त्यातली जे कोय असते बघा ती सगळं काही काढून घेतलं. त्यानंतर मग मी थोड्या वेळ सुकू घातल्या होत्या. त्यानंतर त्याला मग नंतर हळद आणि मीठ लावलं. 2 चमचे हळद आणि 3 चमचे मीठ टाकून त्याला लावून ठेवलं होतं. रात्रभर तसंच ठेवलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सुकत घातल्या होत्या. म्हणजे आधी त्यातलं पाणी काढून घ्यायचं, एखाद्या टोपल्यामध्ये टाकायचं, पूर्ण पाणी काढून घ्यायचं. त्यानंतर मग दिवसभर सुकू दिल्या आणि मग संध्याकाळच्या वेळेस मी तर लोणचं बनवते. तिथे लवंग, मिरे, दालचिनी मी छान भाजून घेतली. त्यानंतर ती बारीक करून घेतली. थंड झाल्यानंतर बडीशेप पण भाजून घेतली. त्यानंतर मोहरीची डाळ पण भाजून घेतली आणि इथं तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तुम्ही मोहरीचंही तेल यूज करू शकता, कोणतंही करू शकता. मोहरीच्या तेलाने थोडं चांगलं होतं, पण इथं माझ्याकडे जे होतं ते मी यूज केलेलं आहे. तेलामध्ये तापल्यानंतर पूर्ण छान तापून घ्यायचं. मग थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि मग बाकी सगळं टाकायचं त्यामध्ये. मग मी हिंग टाकला, जे मी लवंग मिरे ते कुटून घेतले ते टाकले, बडीशेप टाकली. त्यानंतर इथं मी मसाला विकत आणलेला होता तो टाकला, नाही तर तुम्ही लाल तिखट घरात जो असेल तोही टाकू शकतात. छान त्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि बघा फायनली लोणच्यामध्ये हा मसाला मिक्स केला. जास्त तेल यूज नाही केल्यानंतर मी तेल त्यामध्ये टाकणार आहे. म्हणजे तेलामध्ये गूळ विरघळून टाकणार आहे. तर हे लोणचं ना खूप